माझ्या हातामध्ये हे जे शेवग्याच्या शेंगा दिसतात याचा रेट सध्या 300 रुपये किलोवरती पोहोचलाय. साधारणतः आपल्याला 50, 100, 150 रुपयाच्या आसपास मिळणारा हा शेंगा आता पुणे मार्केट यार्डमध्ये 300 रुपये किलोने आहेत. आत्ता माझ्या पाठीमागे जर बघितलं तर हे पुणे मार्केट यार्डचा तरकारी विभाग आहे आणि मागच्या 4 ते 5 दिवसामध्ये शेवग्याच्या शेंगाची आवक जी आहे ती पूर्णपणे कमी झाली आहे आणि याचा रेट जवळपास 300 रुपयापेक्षा जास्त पर्यंत पोहोचला आहे. नेमकं ह्याची आवक कमी का झाली आणि साधारणतः रेट काय आणि येणाऱ्या काही दिवसात काय रेट असणार आहेत ह्याचा एक अंदाज म्हणून इथल्या काही व्यापाऱ्यांशी आपण चर्चा करतोय. काका नमस्कार. हां, काय तुमचं नाव काय म्हणाले? हे इकडे प्रवीण तुझी शूटिंग. बरं, मला एक सांगा, शेवग्याचा रेट आता 300 रुपयाच्या आसपास आहे. नेमकं काय कारण आहे त्याची, का वाढलाय? मालक आवक कमीमुळे. आवक कमी आहे, बाहेरचीच आवक आहे, पुण्यातली लोकल पासची आवक नाही आहे सध्या, त्यामुळे रेट जास्त आहे. कुठला माल येतो आता सध्या? आता अकलूज, गुजरात. हा, अकलूज आणि गुजरातचे माल. गुजरात राजस्थानचं पण हा येतो. गुजरातचा येतो, राजस्थानचा नाही, गुजरातचा येतो. गुजरातचा माल येतो. साधारणतः किती आवक आहे काय? सध्या 500-600 किलो माल यायला लागलाय, पोत्यामध्ये येतो आणि लोकल. आणि रेग्युलर माल कुठून येत असतो आपल्या महाराष्ट्रात? तर पंढरपूर, अकलूज, माळशिरस त्या साईडचा तो येतो. पूर्णपणे बंद झालाय का? आता सध्या बंद येतो. आणि साऊथचा जो काय माल येतो तो साधारणतः कधीपासून बंद झालाय काय? नाही, साऊथचा माल आता 4 महिने झाले चालू आहे रोड डेली. बरं, पण आता नाही येते ना? आता सध्या नाही, थोडं येतोय माल जास्त. आणि किती दिवसापासून रेट वाढलेत काय तुमचा अंदाज? रेट आता जवळजवळ महिना 1.5 महिना झाला रेट वाढवूनच आहे शेवग्याचं. किती येत? रेट 150 पासून आता 500 पर्यंत झाले. बरं, सरासरी 300च्या आसपास आहे. 300 आहे आता सध्या सरासरी. बरं. हे मालच कमी आहे. माल कमी आहे, आता आवक वाढली की रेट आपोआप खाली येईल. ग्राहकांची मागणी कशी आहे मग? आता मागणी ह्या एकदम रेट वाढलेत ना त्यामुळे रेट वाढल्यामुळं मागणी एकदम कमी झाली, बस बाग काही नाही. लोक खायचे पण कमी झाले. नाही, खायचं नाही, खाणं ज्यांना खायचं ते खाते बघ. तुम्ही पण विकता का? नाही, मी मालक आहे स्वतः. गेवडा विकतो आम्ही, गेवडा. बरं. शेवग्याचं काय तुमचं काय अनुभव? शेवगा आता सध्या महाग आहे. बरं, रेट 300च्या वर पोहोचलेत. तुम्हाला असं काय आहे 300 पुढे रेट आहे सध्या. अजून किती दिवस असंच राहणार काय? एक 8-15 दिवस, त्या पुढे नाही रेट राहणार. हे 8-15 8 ते 15 दिवसात रेट राहते. नेमकं हे का आवक का कमी झाली असेल काय तुमचा अंदाज? पावसाळा शेवट पावसाळा आला ना, त्यामुळे फुलं गळून गेलेली आहेत बरं आणि ते माल यायला टाइम जाणार आहे आता पावसामुळे. आणि महाराष्ट्रात मूळ शेवग्याचा आगार जर म्हटलं किंवा महाराष्ट्रात असं कुठलं भाग आहे की जिथनं कंटिन्यू शेवगा पुणे मार्केट माळशिरस, अकलूज मध्ये? अकलूज माळशिरस. बरं. आता आपल्या जिल्हाधिकारी म्हणून काम करतात पुण्यामध्ये आदरणीय श्री कल्याण पांढरे साहेब, हे स्वतः अधिकारी असून त्यांचा शेवगा आज 12 एकर आहे अकलूज या गावामध्ये. बरं. तो सुद्धा शेवगा आपल्या पुणे मार्केटमध्ये येतो विक्रीसाठी. आता सध्या नाहीये. चालू आहे आता, पण जशा पद्धतीने लोड पाहिजे त्या पद्धतीने नाही आहे. बरं. आता मला एक सांगा, सीझन नेमका संपलाय का सुरू होणार? सुरू होतं आता सगळं. सुरू होणार आहे. सुरुवात असल्यामुळे होतं का? हा, सुरुवात असल्यामुळे रेट जास्त. आणि मग साऊथचा सीझन संपलाय का? संपला आता, संपलं. आता तिकडे जाणार शेवगा इथे. साऊथचा सीझन संपला आणि इकडचा सुरू होणार आहे. तो मधला जो गॅप आहे त्यामुळे रेट वाढेल. हा. आता बेसिकली काय आहे की इथल्या मार्केट यार्डची जर आपण हे बघितलं, आवक जर बघितली तर मागच्या 4-5 दिवसामध्ये जर आपण बघितलं तर 19 तारखेला 19 नोव्हेंबर रोजी साधारणतः 45 क्विंटल आवक होती. आणि त्यानंतर जी आवक आहे 20, 21, 23, 24, 25 आणि 26, आज 26 तारीख आहे. त्यानंतर साधारण 19 तारखेला 45 क्विंटल आवक होती. त्यानंतर प्रत्येक दिवशी ही आवक कमी होत गेली आहे. त्यानंतर 20 तारखेला 16 क्विंटल, 21 तारखेला 12 क्विंटल, 23 तारखेला 13 क्विंटल, कालच्या म्हणजे 25 तारखेला 15 क्विंटल आणि आज 30 क्विंटल आवक झाली आहे असं इथल्या मार्केट यार्डच्या प्रशासनाने सांगितलंय. आणि इथला रेट जर आपण बघितला तर इथला रेट साधारणतः 115 रुपये किलो सरासरी बाजारभाव होता कधी 19 नोव्हेंबर रोजी. आणि त्यानंतर आता हे दर सरासरी जर बघितले तर आजचे दर हे 170 रुपये प्रति किलो आहेत सरासरी. आणि कालचे जर दर बघितले तर 250 रुपये सरासरी दर आहेत. आणि जास्तीत जास्त जर आपण बघितलं तर काल 350 रुपये किलोप्रमाणे दर होता कमाल बाजारभाव बघितला शेवग्याचा किलोचा. आणि आज आहे तो 300 रुपये प्रति किलो हा कमाल बाजारभाव आहे. परंतु जर आपण किमान बाजारभाव बघितला तर काल 150च्या आसपास होता आणि आजचे काही रेट आहेत ते अपडेट व्हायचं बाकी आहे.
परंतु ही आवक कमी झाल्यामुळं हे जे रेट आहेत शेवग्याचे साधारणतः 300 रुपयाच्या आसपास किंवा वरती पोहोचलेले आहेत. शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा होतोय, परंतु महाराष्ट्रातील माल कमी येतोय असं इथल्या व्यापाऱ्यांनी सांगितलं. हा माल कुठून? गुजरातवरून येतोय. काही व्यापाऱ्यांनी सांगितलं राजस्थानचा पण माल आहे. आणि आपला जो सोलापूरचा जो माल येतो, पंढरपूर साईड, सोलापूर साईड, तो माल कमी झालाय. आणि साऊथमधनं जो येतो, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, इथला सुद्धा माल कमी झालाय, म्हणून हे रेट वाढलेत. परंतु आता पुढचे काही दिवस हे रेट किती राहतील आणि साधारणतः शेतकऱ्यांना किती दर मिळेल हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. दत्ता लवंडे, लोकमत ॲग्रो, पुणे.